शशिकांत तालडवाड सर. आज आपल्याला 10वी प्रकरण दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा हा 10वी इतिहासातला जो भाग आहे त्यावर आपण आज नवीन एक व्हिडिओ बनवतोय. हा जो पॉइंट आहे प्राच्यवादी इतिहास लेखन, हा परीक्षेमध्ये तुम्हाला संकल्पना स्पष्ट करा किंवा टिपा लिहा यासाठी हा प्रश्न येऊ शकतो. जर प्राच्यवादी इतिहास लेखन यावर तुम्हाला प्रश्न आला, याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो की इथे मी तुम्हाला अशी काही बाब सांगणार आहे जे की तुम्हाला चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा किंवा रिकाम्या जागा अशामध्ये सुद्धा यावर प्रश्न येऊ शकतो. तर हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर तुमचा येणारा प्रश्न हा नक्कीच सॉल्व्ह होईल. बघा, प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये अगोदर आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, प्राच्यवादी म्हणजे काय. प्राच्यवादी समजून घेत असताना तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, तर युरोपमधील जे काही अभ्यासक होते त्या अभ्यासकामध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल काय झालेलं होतं, कुतूहल जागृत झालेलं होतं आणि त्याबद्दल आदर आणि कौतुक असलेले काही अभ्यासक त्यामध्ये होते. याला आपण काय म्हणतो, तर जे त्या अभ्यासक होते त्यांना आपण प्राच्यवादी म्हणतो. प्राच्यवादी म्हणतो. एकदम सोप्या पद्धतीमध्ये युरोपमध्ये जे अभ्यासक होते त्या अभ्यासकांमध्ये काही अभ्यासकांना काय झालं होतं, पूर्वेकडील जी काही संस्कृती आहे किंवा देश आहेत त्यांच्याबद्दल एक प्रकारचं कुतूहल जागृत झालेलं होतं आणि त्यांच्याबद्दल आदर कौतुक निर्माण झालेलं होतं. अशा अभ्यासकांना काय म्हटलं जातं, तर प्राच्यवादी म्हटलं जातं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्राच्यवादी म्हणजे काय हे समजलं, त्याच्या पुढे आता आपल्याला काय करायचं बघा. प्राच्यवादी अभ्यासकांनी काय केलेलं होतं, तर प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय जे काही भाषा आहेत त्याच्या अभ्यास त्यांनी केलेला होता. त्याच्या साधर्म्याचा अभ्यास त्यांनी केलेला होता. म्हणजे काय साम्य आहे त्याच्यामध्ये, तशा पद्धतीचा अभ्यास त्यांनी केलेला होता संस्कृत आणि युरोपीय भाषांमध्ये. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, तर वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्य. प्राच्यवादी इतिहासकारांनी नेमकं काय केलेलं आहे, तर वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्य याच्या अभ्यासावर सुद्धा त्यांनी भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जे काही प्राच्यवादी विद्वान होते त्या विद्वानांनी सगळ्यात जास्त कुठल्या अभ्यासावर भर दिलेला आहे, तर वैदिक वाङ्मयावर आणि संस्कृत साहित्यावर. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांनी वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्य याचा अभ्यास केल्यानंतर त्यांना एक अशी कल्पना त्यांनी मांडलेली आहे. कोणती कल्पना होती ती, तर अशा पद्धतीचं की एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा आहे की ती संपूर्ण भाषेची जननी आहे, असं त्यांनी एक कल्पना मांडलेली होती. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स, बघा नीट लक्षात ठेवा, 1784 इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता या ठिकाणी काय केलेलं आहे, एशियाटिक सोसायटीची स्थापना केलेली आहे. हे बघा, एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आहे. तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली, तर सर विल्यम जोन्सनी केली. कुठं केली, कोलकाता या ठिकाणी केली. कधी केली, 1784 मध्ये केली. हे एवढे पॉइंट्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. त्याचबरोबर जर आपण प्राच्यवादी अभ्यासकाचा अभ्यास केला तर प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये आपल्याला प्रामुख्याने जर कोणाचा उल्लेख करायचा असेल तर ते आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांचा प्रामुख्याने आपल्याला उल्लेख करावा लागेल, कारण फ्रेडरिक मॅक्स म्युलर हे जर आपण पाहिलं तर त्यांनी संस्कृत साहित्याच्या अभ्यासावर त्यांचा विशेष असं रस त्यांना होतं. म्हणजे संस्कृत साहित्याचा जो काही अभ्यास आहे ते करण्यामध्ये त्यांचा जास्त रस होता. त्याचबरोबर त्यांनी हितोपदेश जे काही संस्कृत भाषेमधला ग्रंथ आहे, या संस्कृत भाषेतील ग्रंथाला त्यांनी काय केलेलं आहे, जर्मन भाषेमध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे. नीट लक्षात ठेवा, हितोपदेश हा जो संस्कृत भाषेचा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा अनुवाद जर्मन भाषेत जर कोण केला असेल तर फ्रेडरिक मॅक्स म्युलर हा जर्मन जो काही तज्ज्ञ आहे यांनी केलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पुढे जाऊन आणखी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे इकडे बघा, द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट अशा प्रकारचं जे काही 50 खंड याचे संपादित झालेले आहेत, या अशा प्रकारचा सुद्धा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्याचबरोबर ऋग्वेदाचं संकलन त्यांनी केलेलं आहे, कोणी, मॅक्स म्युलरनी. आणि ऋग्वेदाचं जर्मन भाषेमध्ये अनुवाद सुद्धा केलेला आहे, कोणी, मॅक्स म्युलरनी. तर एकदम सोप्या पद्धतीत लक्षात ठेवा,
जर तुम्हाला प्राच्यवादी अभ्यासकामध्ये कोणाचं नाव उल्लेखनीय आहे असं जर वाटलं तर फ्रेडरिक मॅक्स म्युलर हे लक्षात ठेवायचं. फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी कोणत्या भाषेत त्यांचा रस होता? संस्कृत साहित्यात त्यांचा रस होता. त्यांनी कोणत्या ग्रंथाचं कशात रूपांतर केलेलं आहे? तर हितोपदेश जो काही संस्कृत ग्रंथ होता त्याचा जर्मन भाषेत अनुवाद केलेला आहे. त्याचबरोबर ऋग्वेदाचं सुद्धा जर्मन भाषेमध्ये त्यांनी अनुवाद केलेला आहे. द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट याचे 50 खंड त्यांनी संपादित केलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि एशियाटिक सोसायटीची ज्यावेळेस स्थापना झाली तर या एशियाटिक सोसायटीद्वारे काय करण्यात आलं? जे काही प्राचीन भारताचा प्राचीन भारतीय वाङ्मय आहे किंवा इतिहास आहे याला चालना मिळालेली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. हे पॉईंट्स आहेत. हे पॉईंट्स तुम्ही लिहून काढा. तुम्हाला लगेचच लक्षात येईल प्राच्यवादी म्हणजे काय, हा पॉईंट्स काढा. त्याच्यानंतर हे महत्त्वाचे छोटे छोटे ह्याच्यातले पॉईंट्स बनवा आणि अशापासून तुमचं उत्तर तयार करा. नक्कीच तुमच्या हे लक्षात राहील. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट्स करून कळवा आणि नक्कीच तुमचे अडचणी सॉल्व्ह करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.